And welcome my dear friends and students. In today's video I am going to start the new part of this chapter, that is the interference. As polarization is skipped from our syllabus for the batch 20 and 21. आताच ध्यान केल्यानुसार 20-21 च्या बॅच करता पोलरायझेशन हा जो पार्ट आहे हा स्किप केल्यामुळे आपण रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट यानंतर जो पार्ट आपला टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे तो म्हणजे दॅट इज द इंटरफरन्स. मग हे इंटरफरन्स काय? व्हॉट डू मीन बाय इंटरफरन्स? विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ इंटरफरन्स? विच आर द कंडिशन for that types of interference? We have to consider all that part. Before considering what we mean by interference, we have to consider the principle of superposition, which we had already seen in chapter wave motion. Wave motion मध्ये आपण साऊंडच्या बाबतीत हेच प्रिन्सिपल स्टडी केलं. हेच प्रिन्सिपल आपल्याला आता लाइट वेव्हच्या बाबतीत स्टडी करायचं आहे. सेम प्रिन्सिपल आहे. तिथे वेव्ह मोशन मध्ये आपण जर स्पेसिफाय केलं तर तिथे साऊंड वेव्ह आपण घेतो आणि इथे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये ज्या वेव्हज आपल्याला घ्यायच्या आहेत त्या म्हणजे लाइट वेव्हज. बाकी स्टेटमेंट मध्ये काही फरक नाही आहे. इथे आपण जनरली स्पेसिफाय करतो व्हेन टू ऑर मोर लाइट वेव्हज. इन जनरल लिहायचं असेल तर आपण व्हेन टू ऑर मोर वेव्हज असली. पण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ लाइट वेव्हज आपल्याला सांगायचं असेल तर इथे व्हेन टू ऑर मोर लाइट वेव्हज ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम arrive at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that place. Then resultant displacement at that point is equal to vector sum of displacement produced by each wave. काय होतं बघायचं तर जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाइट वेव्हज एकाच मीडियम मधून ट्रॅव्हल होत असतील आणि ह्या लाइट वेव्हज एकाच पॉइंटला एकाच वेळेला येऊन पोहोचत असेल तर अशा वेळेला प्रत्येक वेव्ह ही आपलं स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतं स्वतंत्रपणे. त्या वेळेला त्या पॉइंटला की ज्या पॉइंटला ह्या लाइट वेव्हज एकाच वेळेला येऊन पोहोचतील त्या पॉइंटला जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असतं ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती? वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय द ईच वेव्ह. कारण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. वी हॅव टू कन्सिडर द डायरेक्शन ऑल्सो डिपेंडिंग अपॉन द मेथड ऑफ मीटिंग. त्या वेव्हज तिथे सुपर इम्पोज होताना कशा पद्धतीने मीट होतात ते आपल्याला कन्सिडर करावं लागतं. म्हणून आपल्याला इथे वेक्टर सम कन्सिडर करायचे. वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय ईच वेव्ह. आता आपण सिंप्लिसिटी साठी समजा दोनच लाइट वेव्हज घेतल्या. आपल्याला माहिती आहे लाइट वेव्हज आर ट्रान्सवर्स इन नेचर. लाइट वेव्हज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. बिकॉज ऑफ पोलरायझेशन प्रॉपर्टी इट इज कन्फर्म दैट लाइट वेव्हज आर ट्रान्सवर्स इन नेचर. मग आपण ट्रान्सवर्स वेव्ह बघितलाय की ट्रान्सवर्स वेव्ह मेड अप ऑफ क्रिस्ट एंड द ट्रफ. द अपर कॉन्वेक्स पार्ट इज कॉल्ड एज क्रिस्ट and lower concave part is called as trough. मग ह्या दोन वेव्हज आपण कन्सिडर करतोय लाइट वेव्हज आपल्या सिंप्लिसिटी साठी. मग ह्या दोन लाइट वेव्हज जेव्हा एकाच मीडियम मधून ट्रॅव्हल करत असतील आणि एकाच पॉइंटला मीडियमच्या एकाच पॉइंटला जर एकाच वेळेला येऊन पोहोचत असेल तर त्या वेळेला त्या पॉइंटचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे होतं y इक्वल टू y1 plus minus y2. y1 is the displacement produced by first wave, y2 is the displacement produced by second wave. And plus minus sign depending upon how they meet, whether they meet in phase or whether they meet out of phase. मग दोन पॉसिबिलिटी आहे. जेव्हा ह्या लाइट वेव्हज इन फेज मीट होतील तेव्हा आपल्याला त्यांचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट लिहायचा आहे y इक्वल टू y1 प्लस y2 आणि जेव्हा त्या आउट ऑफ फेज मीट होतील तेव्हा आपल्याला लिहायचं आहे y इक्वल टू
y1 मायनस y2. मग आता इन फेज मीटिंग आणि आउट ऑफ फेज मीटिंग यामध्ये काय फरक आहे तर बघितलं होतं आपण याच्यामध्ये की जेव्हा एका वेव्हची क्रिस्ट ही दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टशी, एका वेव्हची ट्रफ ही दुसऱ्या वेव्हच्या ट्रफशी सुपरइम्पोज होत असेल तर अशा वेळेला या टाइपच्या सुपरपोजिशनला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज द these two waves meet in phase. एका वेव्हची क्रिस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टशी सुपरइम्पोज होतं त्या वेळेला ते दोनही डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला असल्यामुळे त्यांची आपल्याला ऍडिशन इथे करावी लागतं. म्हणून आपण इथे लिहिलंय y = y1 + y2. आता ह्याच दोन लाईट वेव्ह जेव्हा आउट ऑफ फेज मीट होतात, आउट ऑफ फेज मीट होणे म्हणजे काय तर एका वेव्हची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ यांचं सुपरपोजिशन होणे. द क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ अदर और ट्रफ ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ क्रिस्ट ऑफ द अदर. मग या ठिकाणी दोन्ही वेव्हचे जे डिस्प्लेसमेंट आहे ते अपोजिट डायरेक्शनला आहे. मग अपोजिट डायरेक्शन असेल तर मायनस आणि सेम डायरेक्शनला असेल तिथे लिहावं लागतं आपल्याला प्लस. म्हणून आपण इथे इन जनरल पहिले आपण दोन्ही साइड लिहिल्या y = y1 ± y2. पण आपण तिथे स्पेशली मेन्शन केलं की when two light waves meet in phase, जेव्हा त्या दोन्ही लाईट वेव्स इन फेज मीट होतील तेव्हा तुम्हाला लिहायचं आहे y = y1 + y2. आणि जेव्हा त्या दोन लाईट वेव्स आउट ऑफ फेज मीट होतील तेव्हा तुम्हाला लिहायचं आहे y = y1 - y2. मग आता इथे जेव्हा त्या दोन लाईट वेव्स इन फेज मीट होतील तर तुम्हाला आता क्लिअर झालं की डिस्प्लेसमेंट जे आहे हे डिस्प्लेसमेंट त्या पॉइंटला मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम म्हणून त्या पॉइंटच्या ठिकाणचा एम्प्लिट्यूड मॅक्सिमम, एम्प्लिट्यूड मॅक्सिमम म्हणून त्या पॉइंटची इंटेन्सिटी मॅक्सिमम. कारण डिस्प्लेसमेंट वर एम्प्लिट्यूड डिपेंड आहे, एम्प्लिट्यूड वर इंटेन्सिटी. कीप इन माइंड here intensity is directly proportional to square of the amplitude. म्हणून मग एम्प्लिट्यूड जर जास्त असेल तर इंटेन्सिटी जास्त. मग ह्या लाईट वेव्स सुपरइम्पोज झाल्याने त्या पॉइंटची इंटेन्सिटी ही मॉडिफाय होतं. कुठे इंटेन्सिटी आपल्याला जास्त मिळतं, कुठे आपल्याला लाईटची इंटेन्सिटी कमी मिळतं. हा जो इंटेन्सिटी मॉडिफिकेशनचा फिनॉमिना आहे because of the superposition of light waves त्यालाच आपण म्हणतो इंटरफरन्स. तेच इंटरफरन्स म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर हे होतं आपला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन की जे साऊंड वेव्हच्या अगदी सिमिलर आहे. आता आपण बघूया व्हॉट डू मीन बाय इंटरफरन्स. ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाइट वेव्स वी हैव द फिनोमेना व्हिच इज कॉल्ड एज इंटरफरन्स ऑफ लाइट. तर इंटरफरन्स ऑफ लाइटला आपल्याला तीन वेगवेगळ्या डेफिनेशनने डिफाइन करता येतं. तर कोणते डेफिनेशन आपण तिथे लिहिली तरी चालतं की इंटरफरन्स ऑफ लाइट म्हणजे नेमकं काय. आता आपण बघितलं की जेव्हा दोन लाइट वेव्स ह्या इन फेज मीट होतात तेव्हा आपलं जे डिस्प्लेसमेंट असतं ते लिहितो आपण y = y1 + y2. आणि जेव्हा ते आउट ऑफ फेज मीट होतात तेव्हा आपण लिहितो डिस्प्लेसमेंट y = y1 - y2. इथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, इथे डिस्प्लेसमेंट मिनिमम. डिस्प्लेसमेंट वर एम्प्लिट्यूड रिलेट असतं आणि एम्प्लिट्यूड वर इंटेन्सिटी. मग when the two light waves meet in phase then resultant displacement is maximum, then amplitude is maximum, amplitude is maximum, then intensity is maximum. म्हणजे जेव्हा ह्या दोन लाईट वेव्स पॉइंट ऑफ मीडियमला इन फेज मीट होतात तेव्हा त्यांचं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं. डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे त्यामुळे एम्प्लिट्यूड मॅक्सिमम, एम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्यामुळे इंटेन्सिटी मॅक्सिमम. म्हणजे एका प्रकारे ह्या लाईट वेव्स मीट झाल्याने इंटेन्सिटी मॅक्सिमम मिळाली. या उलट जेव्हा ह्याच लाईट वेव्स आउट ऑफ फेज मीट होती तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कशा मिळेल मिनिमम. डिस्प्लेसमेंट मिनिमम, एम्प्लिट्यूड मिनिमम, इंटेन्सिटी मिनिमम. म्हणजे लाईट वेव्हच्या सुपरपोजिशनमुळे आपल्याला एका पॉइंटला इंटेन्सिटी मॅक्सिमम मिळत आहे
एका पॉइंटला इंटेन्सिटी मिनिमम मिळत आहे when two light waves meet out of phase. जेव्हा ह्याच लाईट वेव्स आउट ऑफ फेज मीट होतात तेव्हा एम्प्लिट्यूड डिस्प्लेसमेंट एम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी मिनिमम म्हणजे एका वेळेला आपल्याला पॉइंट ऑफ मीडियमला इंटेन्सिटी मॅक्सिमम मिळतं, एका वेळेला पॉइंट ऑफ इंटेन्सिटी मिनिमम मिळतं. म्हणून मग इथे त्यानुसार हे डेफिनेशन केली आहे. द फिनॉमिना ऑफ मॉडिफिकेशन. मॉडिफाय होणे मीन्स either the intensity that may be more or the intensity that may be less. म्हणून इथे म्हटला the phenomena of modification of intensity of light at a point of medium due to superposition of light waves, that is called as interference. The phenomena of modification of intensity at a point of medium असा फिनॉमिना की ज्या फिनॉमिनामध्ये लाईटची इंटेन्सिटी ही मॉडिफाय केल्या जातं. मॉडिफाय होणे म्हणजे आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज. कशामुळे? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट वेव्ह, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. किंवा दुसरा जो आपण सेकंड डेफिनेशन घेतली आहे इथे ही डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. द फिनॉमिना ऑफ एनहान्समेंट. एनहान्स होणे म्हणजे इन्क्रीज होणे. द फिनॉमिना ऑफ increase or cancellation म्हणजे decrease. इथे जेव्हा त्या दोन लाईट वेव्ह इन फेज मीट होत आहे तेव्हा डिस्प्लेसमेंट वाढत आहे, जेव्हा ते आउट ऑफ फेज मीट होत असेल तर डिस्प्लेसमेंट कमी होत आहे. म्हणून इथे त्यावरून डेफिनेशन केली आहे द फिनॉमिना ऑफ एनहान्समेंट और कॅन्सलेशन. काय एनहान्स होतं काय कॅन्सल होतं तर डिस्प्लेसमेंट. कुठलं? ऍट अ पॉइंट ऑफ मीडियम. कशामुळे? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट वेव्स, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. किंवा तिसरी डेफिनेशन आहे की जेव्हा ह्या लाईट वेव्स इन फेज मीट होती तेव्हा इंटेन्सिटी मॅक्सिमम आपल्याला मिळतं. मॅक्सिमम इंटेन्सिटी पॉइंट हा ब्राईट पॉइंट असतो आणि मिनिमम इंटेन्सिटी पॉइंट हा डार्क पॉइंट असतो. मग हे ब्राईट आणि डार्क आपल्याला जर ते स्ट्रिपच्या फॉर्म मध्ये मिळाले तर त्याला बँड म्हणतात आणि ते जर आपल्याला सर्क्युलर रिंगच्या फॉर्म मध्ये मिळालं तर त्याला फ्रिंज म्हणतात. मग आता इथे हा जो फिनॉमिना आहे द फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ अल्टरनेट डार्क और ब्राइट बैंड्स और फ्रिंज ड्यू टू superposition of light waves, that is called as the interference. ज्या फिनॉमिनामुळे आपल्याला डार्क किंवा ब्राइट हे अल्टरनेट बँड्स किंवा फ्रिंज मिळतील अशा फिनॉमिनाला पण आपण काय म्हणतो? इंटरफरन्स. अशा आपण तीन वेगवेगळ्या प्रकारे इंटरफरन्सला डिफाइन करू शकतो. आता इथे क्लिअरली तुम्हाला दिसतंय की जेव्हा लाईट वेव्स इन फेज मीट होती तर इंटेन्सिटी मॅक्सिमम झाली, जेव्हा आउट ऑफ फेज मीट होते तर इंटेन्सिटी मिनिमम. म्हणजे आपल्याला दोन टाइपचे इंटरफरन्स इथे मिळत आहे. एका टाइप मध्ये डिस्प्लेसमेंट एम्प्लिट्यूड इंटेन्सिटी हे मॅक्सिमम, दुसऱ्या टाइप मध्ये डिस्प्लेसमेंट एम्प्लिट्यूड इंटेन्सिटी मिनिमम. म्हणून आता इथे आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ इंटरफरन्स मध्ये देयर आर टू टाइप्स ऑफ इंटरफरन्स, कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. Now depending upon the method of meeting of two waves, we have to consider the two types of interference, that is constructive interference and destructive interference. Now when two light waves traveling through a medium arrive at a point and meet in phase. जेव्हा दोन लाईट वेव्स ज्या एकाच मीडियम मधून ट्रॅव्हल होत आहेत एकाच पॉइंटला अशा प्रकारे येत असते की त्यांचं जे मीटिंग आहे हे इन फेज मीटिंग. आता बघितलं इन फेज मीटिंग मध्ये काय होतं तर क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ क्रिस्ट ऑफ द अदर वेव्ह अँड ट्रफ ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ अदर वेव्ह. देन these three things, displacement, amplitude and intensity, at that point where that two light waves meet, that become maximum. मग इंटेन्सिटी जर मॅक्सिमम मिळत असेल तर तो पॉइंट आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटी पॉइंट हा ब्राइट पॉइंट असतो. म्हणून मग दिस फिनॉमिना ऑफ प्रोड्युसिंग
maximum intensity point, band, fringe, that is called as the constructive interference. आता अगदी याच पद्धतीने केवळ दोन शब्द जर आपण चेंज केले तर व्हॉट डू मीन बाय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपण लिहू शकतो. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये जसं आपण सांगितले की when two light waves traveling through a medium arrive at a point and meet in phase. in phase च्या ऐवजी इथे out of phase लिहायचं. in च्या ऐवजी out of लिहिलं की आपल्याला हा पहिला पॉइंट ऑफ डिस्टिंग्विश आहे की when two light waves traveling through a medium arrive at a point and meet out of phase. out of phase meeting म्हणजे काय आपण बघितलं की crest of one wave coincide with drop of other and drop of one wave coincide with crest of other. Then these three things, displacement, amplitude and intensity, all become minimum. इथे मॅक्सिमम आहे, इथे मिनिमम आहे. ह्या तिन्ही गोष्टी मिनिमम झाल्याने इथे तुम्हाला कोणता पॉइंट मिळतं मिनिमम इंटेन्सिटी पॉइंट, that is the dark point. So this phenomena of producing dark point, band or fringe, that is called as the destructive interference. अशा पद्धतीने आपण what do you mean by constructive interference, what do you mean by destructive interference जर आपल्याला विचारलं तर या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की when two light waves traveling through the medium arrive at a point and meet in phase, that is crest of one wave coincide with crest of other and drop of one wave coincide with drop of other, then displacement, amplitude and intensity that become maximum. This phenomena of producing maximum intensity point, that is called as constructive interference. And on the other hand, when two light waves that are traveling through the medium arrive at a point and meet out of phase, then that three things, displacement, amplitude and intensity, that become minimum. This phenomena of producing minimum intensity point, that is called as the destructive interference. आता याच्यासाठी आपल्याला तीन कंडिशन सांगता येतात. याच्यासाठी तीन कंडिशन की कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला केव्हा मिळेल तर इथे आहे जेव्हा त्या दोन लाईट वेव्स त्या कशा मिळतील इन फेज. सो हियर द कंडिशन फॉर कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स and condition for destructive interference. When that two light waves meet in phase, जेव्हा ह्या दोन लाईट वेव्स इन फेज मीट होतील तेव्हा आपल्याला कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. and when that two light waves meet out of phase तेव्हा आपल्याला काय मिळतं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दुसरी यांच्यामधला पाथ डिफरन्स जो असतो आयदर 0 पाहिजे किंवा n लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये where n is the integral multiple of wavelength which start from 1 2 3 up to dash dash. या दोन लाईट वेव्ह मधला पाथ डिफरन्स एक तर 0 पाहिजे किंवा असेल तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ पाहिजे तेव्हा आपल्याला कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं. इथे यांच्यामधला जो पाथ डिफरन्स असतो हा ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ असतो, दॅट इज इक्वल टू ट्वाइस n - 1 इनटू लॅम्बडा बाय 2. तिथे आपण प्लस मायनस पण घेऊ शकतो. सो पाथ डिफरन्स इज ट्वाइस n - 1 इनटू लॅम्बडा बाय 2 वेअर n स्टार्ट फ्रॉम नाउ 1 नॉट द 0. आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स जो आहे the wavelength difference lambda correspond to phase difference 2 pi. जेव्हा wavelength difference ही लॅम्बडा असते तेव्हा त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 2 pi असतो. म्हणून मग इथे जेव्हा त्यांचा फेज डिफरन्स आयदर 0 or 2 pi or 4 pi 6 pi असा असेल याच्यामध्ये तर त्यावेळेला किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ तेव्हा आपल्याला इथे कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं आणि ओनली पाय 3 पाय 5 पाय 7 पाय ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल तर तेव्हा आपल्याला कोणतं इंटरफरन्स मिळतं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अशा आपण कंडिशन पण सांगू शकतो, कंडिशन फॉर कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स.